आज सकाळी अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु कक्षाला आग लागली आणि व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती आहे. त्यानंतर जर बघितलं तर या 3 बालकांचा मृत्यू झाला आणि 6 बालकांच्या ते या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी ज्या पद्धतीने व्हेंटिलेटरची अवस्था आहे, सुरुवात याच ठिकाणापासून झालेली होती. पहिलं हेच व्हेंटिलेटर आहे आणि याच व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला, आग लागली आणि इथला बालक दगावला. त्याच्यानंतर आसपासचे 2 व्हेंटिलेटर होते ते देखील दगावले. मात्र आत्ताच जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतंच काही वेळापूर्वी या ठिकाणी भेट दिली आणि त्यांनी ज्या संपूर्ण यंत्रणेची माहिती घेतली त्यावेळेस आपण पाहू शकतो की या बिल्डिंगमध्ये फायर ऑडिट झालेलं होतं. फायर जे यंत्रणा आहे ती बसवण्यात आली होती. मात्र जे आग लागल्यानंतर किंवा आग लागल्याबरोबर जे फॉगर सुरू व्हायला पाहिजे, आग विझवण्यासाठी स्प्रिंकलर सुरू व्हायला पाहिजे, ते सुरू झालं नसल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे. कदाचित जर हे स्प्रिंकलर किंवा फॉगर जर सुरू झाले असते तर कदाचित जी आग पसरली, ज्या वेगाने आग पसरली त्या वेगाने आग पसरली नसते आणि कदाचित या बालकांचा जीव वाचू शकला असता. आपण या ठिकाणी पाहू शकतो की कशा पद्धतीनं अक्षरशः या व्हेंटिलेटरचा कोळसा झालेला आहे. वरती पूर्ण आग झालेली आहे. जे एअर कंडिशन आहे ते देखील पूर्ण जळलेलं, पूर्ण साहित्य जळलेलं आहे. खाली या ठिकाणी मॅटिन होते ती देखील जळलेलं आहे. काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहे, आपण त्यांना विचारूया. दादा मला सांगा, या ठिकाणी जे मशिनरी व्हेंटिलेटर बसवण्यात आले होते 3 वर्षापूर्वी देखील अशाच प्रकारची मशिनरी या रुग्णालयात जळालेली होती, तरीही त्याच कंपनीला परत हा कंत्राट देण्यात आला, काय सांगाल? अत्यंत दुर्दैवी घटना या डफळीण हॉस्पिटलच्या NICUमध्ये नवजात शिशूच्या तिथं घडलेली आहे. वेदनादायी घटना आहे. 3 बालक जे आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहे आणि इथे 3 वर्षाआधीसुद्धा असा स्फोट झाला होता ज्यामध्ये सुद्धा काही बालक नवजात शिशू वारलेले होते आणि त्याच कंपनीचे व्हेंटिलेटरसुद्धा यांनी कोणाची मिलीभगत करून कोणापासून दलाली घेऊन कोणापासून पैशाची सौदेबाजी करून यांनी त्याच कंपनीचे व्हेंटिलेटर या NICUमध्ये बसवलेले आहे. आणि विषय असा आहे की वरतं जे पाण्याचे फॉगर्स आहे ते सुद्धा व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्यावर ते पाण्याचे फॉगरसुद्धा चालू झाले नाही. ते फॉगर जर चालू झाले असते तर कदाचित ही आग विझली असती आणि 3 बालकांचा तो जीव वाचला असता. आणि मी इथच्या सुरक्षा रक्षकांना मनापासून सॅल्यूट करतो. इथच्या सुरक्षा रक्षक आणि महिला साफ कर्मचाऱ्यांनी त्यांचा स्वतःची जीवाची बाजी लावून इथच्या बाकीच्या 6 बालकांचा त्यांनी इथून जीव वाचवला. त्यांना प्रायव्हेटमध्ये रात्री 3:30-4 वाजता त्यांनी इथून हलवलं आहे. मी त्यांना मनापासून सॅल्यूट करतो. पण एक इथचे जे व्हेंटिलेटरच्या ज्या मशिना ज्या लो दर्जाच्या आहे त्यांचा ठेका हा कोणा इथं घेतलेला आहे, कोणाची दलाली आहे आणि इथं जे फॉगर्समधलं कोणाचा भ्रष्टाचार आहे, हा भ्रष्टाचार उघडीस आला पाहिजे. त्याच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे आणि हे जे मृतक बालक जे मृत झाले त्यांच्या कुटुंबाला 25-25 लाखाची मदत झाली पाहिजे आणि जे जे 6 बालक प्रायव्हेटमध्ये भरती आहे त्यांचा संपूर्ण जो खर्च आहे हा महाराष्ट्र शासनानं घेतला पाहिजे अशी प्रहारतर्फे आमची मागणी आहे. भाऊ मला सांगा, फॉगर्स वेळेवर लागलेले आहे आणि ही जे व्हेंटिलेटर आहे आधीसुद्धा जळालेले होते, त्याच कंपनीचे व्हेंटिलेटर परत बनवण्यात आले, काय सांगाल तुम्ही? बघा, सगळ्यात पहिले तर माझी मागणी आता ही आहे की या फॉगर सप्लायर कंपनी जी याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे व्हेंटिलेटरवर. आणि ज्या कंपनीच्या चुकीमुळे, तांत्रिक चुकांमुळे ही घटना घडलेली आहे. एक तर सेन्सर असतात, ॲटोमॅटिक सिस्टम असते, म्हणजे कुठेतरी आगीचा शिलगी जरी आली तर सेन्सर अलार्म वाजतो आणि ॲटोमॅटिक फॉगर सुरू व्हायला पाहिजे. परंतु ही यंत्रणा कुठल्याही प्रकारे, आपत्कालीन यंत्रणा कुठल्याही प्रकारे कार्यान्वित झाली नाही, म्हणजेच ही यंत्रणा सदोष होती. आणि जर एका कंपनीच्या चुकीने 3 वर्षाआधी अशी दुर्घटना घडली असेल आणि पुन्हा त्याच कंपनीला काम देण्यात आलं असेल तर यामध्ये काय काळबेर आहे याचासुद्धा तपास लागला पाहिजे. कारण ही घटना साधी नाही आहे भाऊ. ज्या बालकांनी आपले डोळे उघडण्याआधी जग ज्यांना पाहता आलं नाही त्या आईवडिलांची काय स्थिती असेल. आम्ही येऊ शोकसंवेदना व्यक्त करू, आम्ही सगळे समाज म्हणून आम्ही सुन्न झालेलो आहे. पण माझी मागणी आहे की या कंत्राटदारावर आणि दोषींवर जे काही याच्यात दोषी असतील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला म्हणजे झालाच पाहिजे. आणि या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं असेल किंवा नजर केलं नसेल तर आता या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे. मला असं समजतं की या कंपनीकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे जेवढे हॉस्पिटल आहे त्याचा कंत्राट या कंपनीकडे आहे आणि योगायोगाने कदाचित ही कंपनी नागपूरची आहे अशी ऐकीव माहिती आमच्याकडे आहे. त्यामुळे हे काय आहे हे यातला उलगडा झाला पाहिजे. निश्चितच जे व्हेंटिलेटर सप्लाय करणारी जी कंपनी आहे ती सदोष असल्याची माहिती यातून होत आहे आणि त्यामुळं याच्यावर तातडीनं गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी जी आहे ती प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. फ्रीजर सागरसह संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती.